नमस्कार मित्रमैत्रिणी, माझं नाव योगिता सागर शिंदे. मी मूळची सांगलीची आहे आणि सध्या मुंबईला वास्तव्यास आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवा कोरा युट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे अज्ञात गोष्टी. आता नावावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हा एक हॉरर स्टोरी किंवा भूताच्या गोष्टींचा चॅनल आहे. आता तुम्ही म्हणाल, भूतांच्याच गोष्टी का? याची दोन कारण आहेत. एक म्हणजे मला गोष्टी सांगायला खूप आवडतं आणि दुसरं म्हणजे मला भूताच्या गोष्टी सांगायला खूप आवडतं. लहानपणापासून भूतांच्या गोष्टी ऐकणं, वाचणं हा माझा खूप मोठा हॉबी किंवा इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या कथेला. आज आता माझं वय 35 वर्ष आहे आणि माझ्या लहानपणी म्हणजे जवळपास 25-30 वर्षापूर्वी सुट्टीच्या वेळेला आमच्या आयुष्यातला एकच अजेंडा असायचा, तो म्हणजे मामाच्या गावी जाणं आणि तिथे सुट्टी एन्जॉय करणं. त्या काळी मनोरंजनाची फारशी साधनं नव्हती, टीव्ही मोबाईल नव्हते. त्यामुळे मग दिवसभर खेळणे, रात्री दिव्यासमोर बसून आजीच्या गोष्टी ऐकणे आणि निवांत झोपून जाणे, हाच एक दिनक्रम असायचा. एका सुट्टीला असंच आम्ही सगळे भावंड तिकडे जमा झालो होतो आणि आमची सुट्टी निवांत चालली होती. एके दिवशी आम्ही सगळेजण मिळून लपाछपी हा खेळ खेळत होतो. आमच्या सोबत खेळणारी शेजारचीच एक छोटी मुलगी, जी लपण्यासाठी थोडीशी दूर निघून गेली आणि तिथेच असणाऱ्या एका वाड्यामध्ये जाऊन लपली. तसं खेळण्याच्या नादात कुणाचंही तिच्याकडे लक्ष नव्हतं, पण बराच वेळ ती दिसली नाही. तर मग घरच्यांनी शोधाशोध केली तर ती त्या वाड्यात सापडली. पण ती जेव्हा सापडली तेव्हा मात्र ती थोडी भेदरल्यासारखी वाटत होती, थोडी घाबरल्यासारखी वाटत होती. आणि कहर असा झाला की दुसऱ्या दिवशी चक्क ती मुलगी आजारीच पडली. जवळपास 15 दिवस तिचा आजार पण काही हटला नाही. आणि ह्या घटनेचा असा इम्पॅक्ट झाला की आमच्या आजीने सक्त ताकीद केली की कोणीही त्या वाड्याकडे फिरकायचं नाही. आता बालमनात तशा बऱ्याच क्युरिओसिटीज असतात. असं का? त्या वाड्याकडे आम्हाला का नाही जाऊ देत? ती मुलगी त्या वाड्यात जाऊनच आजारी कशी काय पडली? मोठी माणसं बोलायची, ते थोडंसं चोरून चोरून आमच्या कानावरती पडायचं, पण खरं कारण मात्र कोणी सांगत नव्हतं. मग तो पिढा सतत माझ्या डोक्यामध्ये असा फिरत राहायचा की असं का असेल बरं? आणि मग एक दिवशी आजीच्या पाठीमागे दोषाच लावला की तुम्हाला सांग, का नाही तिकडे जायचं? दिवसभर तर आजी टाळत राहिली, काही कारण नाही, असं काही नाही, तसं काही नाही. पण पुन्हा जेव्हा संध्याकाळी जेवणानंतर आम्ही सगळ्या गोष्टी ऐकत बसलो, तेव्हा मी पुन्हा तिला रिक्वेस्ट केली, सांग ना ग त्या वाड्याची गोष्ट. आणि मग आजी सुद्धा तयार झाली. तिच्या मते ती जवळपास 70 वर्षांपूर्वीची गोष्ट होती. त्या काळी तो त्या गावच्या सावकाराचा वाडा होता. आता सावकार म्हणजे खानदानी श्रीमंती असते, सुबत्ता असते, खूप जमीन जुमला, आणि तशी बऱ्यापैकी सुबत्ता त्या सावकाराच्या घरी होती. खाऊन पिऊन धनधान्याची रेलचेल असणारं कुटुंब होतं. पण सावकार मात्र मानसिक शांती असणारा नव्हता. त्याच्या मनामध्ये सतत असं राहायचं की हे जे काही वैभव आहे ते आपल्याला कसं वाढवता येईल, अजून कसं जास्त मिळवता येईल. आणि जे काही परंपरेने त्याच्याकडे चालत आलं होतं त्या सगळ्या गोष्टी तर सुरूच होत्या. आणि मग या बाजूने किंवा या दृष्टीने विचार करून त्याला एका वाम मार्गाचा शोध लागला, आणि ते म्हणजे केतुक. जे आपल्या धनाशी अतिशय प्रामाणिक असतात आणि सतत आपल्या धनाचं घर भरत असतात, त्यांच्या घरामध्ये भरभराट आणत असतात, ती आजूबाजूच्या लोकांकडून येत असते.
म्हणजे कोणतंही चेटूक शेजारच्या माणसाच्या धान्याच्या ढिगातून किंवा धान्याच्या राशीतून उचलून ते आपल्या मालकाच्या घरात आणून टाकत असते. त्यामुळे चेटूक नक्की कसं काम करतं हे गावच्या सगळ्याच लोकांना माहीत असतं. तर असं हे चेटूक महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी काही ठिकाणं आहेत जिथे ते मिळत असते. अशा एका ठिकाणी जाऊन त्या सावकाराने सागर संगीत पूजा करून एक चेटूक आपल्या घरी आणले. त्याचे दिवस पलटायला लागले. दिवसेंदिवस आर्थिक सुबत्ता वाढायला लागली. आधी जे होतं त्यापेक्षा कित्येक पटीने ते श्रीमंत झाले. आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत ही गोष्ट येत होती की या सावकाराने कोणता तरी विचित्र मार्ग निवडला, पण लोक उघडपणे काही बोलत नव्हते. आता सावकाराच्या घरी दिवसेंदिवस प्रगती होत चालली होती, पण या सगळ्यामध्ये त्या सावकाराचं मानसिक स्वास्थ्य मात्र हरवलं होतं. त्याला कारण एकच होतं. जेव्हा कधी ते चेटूक आपल्या मालकासाठी दिवस रात्र निरंतर काम करत असते, तेव्हा त्याची सुद्धा एक अपेक्षा असते की मालकानेही निरंतर काम करावं. म्हणजे अगदी आधीच्या भाषेत चिटकोळे लोक कधी शांत बसत नसतात. ते सतत काहीतरी कामात असतात. दिवस पलटत गेले. हळूहळू महिने वर्ष करत गेले आणि एके दिवशी त्या सावकाराचा मृत्यू झाला. खरा प्रश्न आता सुरू झाला की आता पुढे काय? कारण वडिलकीच्या हक्कानुसार त्या सावकाराचा मुलगा त्या चेटकाचा मालक झाला. आता त्या मुलाच्या लहानपणापासून घरामध्ये सगळं काही व्यवस्थित होतं. वडिलांची भरपूर इस्टेट होती आणि त्यामुळे त्या मुलाला काही काम करण्याची किंवा कोणतेही कष्ट करण्याची सवय नव्हती. फक्त वडिलांनी कमावलेल्या पैशावरती मजा करणं, ऐश करणं, निवांत आपलं आयुष्य जगणं हेच त्याला माहित होतं. त्या पुढे जाऊन आपल्या वडिलांनी पैसे कमवण्यासाठी असा कुठला तरी मार्ग पत्करलाय याची सुद्धा त्याला काहीच कल्पना नव्हती. आणि मग गोष्टी हळूहळू बदलायला लागली. आपला मालक हा एक नंबरचा रिकाम टेकडा आहे, तो काहीच कामधंदा करत नाही, ही गोष्ट त्या चेटकाने घेतली. असं म्हणतात ना की तुम्हाला एखाद्याकडून काम करून घ्यायचं असेल तर तुम्हीही त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. तसं ते चेटूक काम करत राहिलं, पण हा मालकाचा मुलगा मात्र काहीच काम करत नव्हता. आणि या सगळ्याचे परिणाम त्या वाड्याने सगळ्यांच्या समोर भोगले. एके दिवशी अगदी रखरखत्या उन्हात धडाधड त्या वाड्याने पेट घेतली. असं म्हणतात की जेव्हा तो वाडा पेटला तेव्हा त्यामध्ये घरातले कुणीच सदस्य उपस्थित नव्हतं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण वाडा मात्र पूर्णपणे राखांगोळी झाला. वाडा पेटल्याची खबर अगदी हा म्हणता पूर्ण गावामध्ये पसरली. लोक गोळा झाली, कुजबुजायला लागली, पण पुढे जाऊन तो वाडा वाचवण्यासाठी किंवा ती आग थांबवण्यासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. त्या वाड्यातली जी लोक होती, म्हणजे त्या सावकाराचे जे वंशज होते, त्यांनी तो वाडा सोडला. दुसरीकडे जाऊन एके ठिकाणी ते त्यांचे सुखी आयुष्य जगायला लागले. पण त्या वाड्याची भीती मात्र अजूनही लोकांच्या मनात आहे. ही गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे मला माहित नाही, पण मला माझ्या आजीने सांगितली तेव्हा मी ती परिस्थिती अनुभवली. तो जळणारा वाडा, त्याच्यामध्ये असणारे चेटूक, ती भीती आजही आम्हाला जाणवते. आत्ताही जेव्हा कधी आम्ही गावी जातो तेव्हा अगदी दुरून दिसणारा तो जळका वाडा मनाचा थरकाप उडवून देतो. त्या वाड्याची भीती त्या गावच्या लोकांच्या मनामध्येही अजून सुद्धा आहे. सहसा कुणी तिथे फिरकत नाही. आज अगदी टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये सुद्धा जेव्हा लोक कदाचित या सगळ्या गोष्टींवरती विश्वास करत नसतात, त्या चेटकाने त्याची भीती मात्र तशीच ठेवलेली आहे. आता
महाराष्ट्रामध्ये अजूनही काही ठिकाणी अशा या सगळ्या गोष्टी सर्रास होतात. आजही हव्याच्या पोटी लोक जातात आणि चेटकांसारख्या मार्गाचा वापर करून आपली संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. कदाचित हे तात्पुरतं त्यांच्या कामाला येत असेल, पण हे जे चेटूक असतं ते शेवटी वापरणाऱ्याच्या घरावरती खराटा फिरवतं असं म्हटलं का. तर ह्या सगळ्यातून आपल्याला फक्त एकच लक्षात येतं की तुम्ही कष्टाने मिळवलेला जो पैसा असतो, जी सुबत्ता असते, ती शेवटपर्यंत टिकते. तुमचा प्रामाणिकपणा, सचोटी ही शेवटपर्यंत टिकते. शॉर्टकटने मिळवलेला किंवा चुकीचे मार्ग वापरून मिळवलेला पैसा हा सदैव तुमच्या मानसिक चिंतेमध्ये भर घालतो आणि तो कधीही शाश्वत नसतो. आशा आहे की तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल. तुम्ही माझी ही कथा आवर्जून ऐका, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशाच घटित अघटित, भीतीदायक, एकदम एक्साइटिंग कथा घेऊन येईन. तुम्ही माझा चॅनल बघत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.